तिचे नाव सोनल. ती गावात आपल्या आईवडिलांबरोबरच राहत होती. उद्या सोनलचा वाढदिवस होता, त्यामुळे ती अतिशय खुश होती. आपल्या बाबांकडून काय गिफ्ट मिळणार याची तिला उत्सुकता लागून राहिली होती. हाच विचार करत ती रात्री कशीबशी झोपली. मध्यरात्रीनंतर तिला अचानक जाग आली. तेव्हा तिने बघितले तर तिच्या आजूबाजूला तिचे आई वडील नव्हते, तर ती घरात एकटीच झोपलेली होती. ते बघून ती घाबरून उठली आणि तिने आपल्या आजूबाजूला बघितले तर तिची बोबडीच वळली, कारण तिच्या बाजूला चक्क तिच्यासारखीच हुबेहूब दिसणारी एक मुलगी झोपलेली होती आणि ती मुलगी तिच्याकडे बघून हसत होती. तिला बघून सोनल अतिशय घाबरली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण जणू काही तिचे हातपाय शून्य झाले होते. त्यामुळे तिला आपले हातपाय अजिबात हलवता येत नव्हते. ती आपले हातपाय हलवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते अजिबातच हलत नव्हते. मग ती मुलगी जोरजोरात हसू लागली आणि ती सोनलच्या पोटावर जाऊन बसली. ते बघून सोनलची दातखिळीच बसली. मग ती मुलगी सोनलचा गळा आवळू लागली. सोनलचा आता श्वास कोंडू लागला आणि मग ती थोड्या वेळाने बेशुद्ध पडली. तिला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. तिने आजूबाजूला बघितले तर सर्व काही सामान्य होते. तिचे आई वडीलही तिच्याच आजूबाजूला झोपलेले होते. मग तिला वाटले की हे सर्व एक भयानक स्वप्न होते, म्हणून ती सर्व काही विसरून गेली. नंतर तिला आठवले की आज तिचा वाढदिवस आहे, म्हणून मग ती नवीन कपडे घालून उत्साहातच आपल्या शाळेमध्ये गेली. शाळेमध्ये मग सर्व मुलांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेमध्ये ती हुशार मुलगी म्हणून प्रसिद्ध होती. तिचा प्रत्येक इयत्तेत पहिला नंबर येत असे, त्यामुळे ती शिक्षकांचीही अतिशय लाडकी होती. मग तिने शाळेतल्या सर्व तिच्या मित्रमैत्रिणींना संध्याकाळी घरी येण्याचे आमंत्रण दिले. मग थोड्या वेळाने वर्ग चालू असताना अचानक समोर तिला तिचे वडील दिसले, पण त्यांना बघून ती अतिशय घाबरली, कारण त्यांचे डोके फुटले होते. तसेच त्यांच्या डोळ्यांची बुबुळे बाहेर आली होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यांचे सर्व शरीर रक्तबंबाळ झाले होते. ते सोनलकडे बोट दाखवून काहीतरी तिला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या तोंडातून त्यांचा आवाजच येत नव्हता. त्यांच्या शरीरातून सर्व रक्त जमिनीवरती सांडत होते आणि अचानक ते सर्व सांडलेले रक्त सोनलच्या दिशेने येऊ लागले. तिने आजूबाजूला बघितले तर सर्व मुलं आणि शिक्षक अगदी सामान्यपणे वावरत होते, जसे काही त्यांना तिचे वडील दिसतच नव्हते. तिला आता कळले होते की तिचे वडील फक्त तिलाच दिसत होते. त्यांना बघून ती अतिशय घाबरली. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. इतक्यात त्यांच्या शरीराचे रक्त तिच्या पायाला लागले. तसे तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि ती जोरात ओरडली. ते बघून मग तिचे शिक्षक धावतच तिच्याजवळ आले. त्यांनी तिला विचारले की काय झाले. तेव्हा तिने आपले डोळे उघडले आणि समोर बघितले तर तिचे वडील तिथे नव्हते, पण ती प्रचंड घाबरली होती. मग शिक्षकांनी तिला प्यायला पाणी दिले आणि शांत केले. तेव्हा ती कशीबशी शांत झाली. शिक्षकांना वाटले की तिला बहुतेक भास झाला असेल, म्हणून त्यांनी तिला जास्त काही विचारले नाही. एवढ्यात तिच्या वर्गात तिचा मामा आला. मग त्याने तिच्या शिक्षकांच्या कानात काहीतरी सांगितले. मग शिक्षकांनी सोनलला लगेच तिच्या मामाबरोबर जायला सांगितले. सोनल शिक्षकांना आणि तिच्या मामाला विचारत होते की काय झाले, आपण घरी कशाला चाललो आहोत, पण त्या दोघांनीही तिला काहीच सांगितले नाही. तिचा मामा फक्त तिला एवढेच म्हणाला की तू घरी चल, म्हणजे तुला सर्व काही कळेल. जेव्हा सोनल तिच्या घरी पोचली तेव्हा तिच्या घरासमोर बरीच गर्दी जमली होती. तेव्हा सोनलच्या लक्षात आले की काहीतरी वाईट घडले आहे, म्हणून ती घाबरतच आपल्या घराजवळ गेली. तेव्हा तिने जे दृश्य बघितले ते दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिच्या घरासमोर तिच्या वडिलांचे प्रेत ठेवले होते. तिने जो शाळेत वडिलांचा चेहरा बघितला होता, अगदी तसाच्या तसा तिच्या वडिलांचा सर्व चेहरा दिसत होता. तो बघून ती जोरात ओरडली आणि धावतच आपल्या घरामध्ये गेली. तिथे तिची आई रडत बसली होती. मग तिच्या आईने तिला सांगितले
की तिच्या वडिलांचे रस्त्यामध्येच ॲक्सिडेंट झाले. ते घरी येत असताना त्यांना एका ट्रकने उडवले आणि त्यांचे डोके फुटून त्यांचा तिथेच मृत्यू झाला. म्हणजे आपले वडील आपल्याला आपला मृत्यू झाला हे सांगण्यासाठी आणि आपल्याला भेटण्यासाठी आपल्या शाळेमध्ये आले होते हे तिला आता कळले होते. मग तेही तिला मिठी मारून रडू लागली. असेच काही दिवस निघून गेले. नेहमी हसत खेळत असणारी सोनल वडिलांच्या मृत्यूनंतर आता गप्प गप्प राहू लागली होती. ती तिच्या शाळेतल्या मित्रांमध्येही फारशी मिसळत नव्हती. ती फक्त त्यांच्या घरी असलेल्या तिच्या जिवलग कुत्र्याशी म्हणजे टॉमीशी खेळत असे. तसेच त्याच्याशी ती तासनतास बोलत असे. तोच आता तिचे सर्वस्व बनला होता. ती तिच्या आईशीही फारशी बोलत नसे. एक दिवस ती शाळेतून घरी जात असताना अचानक तिला रस्त्यामध्ये तिचा कुत्रा टॉमी दिसला. त्याला असे शाळेच्या रस्त्यावरती आलेले बघून तिला आश्चर्य वाटले. मग ती त्याला हात लावायला गेली असता ती घाबरून जोरात ओरडली, कारण तिचा हात तिच्या कुत्र्याच्या शरीराच्या आरपार गेला होता. ते बघून ती अतिशय घाबरली आणि मग ती घाबरून आपल्या घराच्या दिशेने पळू लागली आणि तिच्या पाठून तिचा कुत्रा जोरजोरात पळू लागला. थोड्या वेळाने तिने पाठी वळून बघितले तर तिच्या पाठी तिचा कुत्रा नव्हता. तो अचानक गायब झाला होता. कशीबशी ती तिच्या घरी पोचली आणि तिने आपल्या घराचा दरवाजा बंद केला. तेव्हा तिची आई बोलली की काय झाले, तू एवढी घाबरलेली का दिसत आहे. पण सोनलने तिला काहीच सांगितले नाही. तिची आई तिला काही बोलणार इतक्यात त्यांच्या घराचे दार कोणीतरी ठोकले. तेव्हा तिच्या आईने दरवाजा उघडला तर तिच्या समोर गावातले लोक उभे होते आणि त्यांच्या हातात सोनलचा कुत्रा म्हणजे तो टॉमी होता. त्याची जीभ बाहेर आली होती. मग ते तिला म्हणाले की तुमचा कुत्रा आम्हाला गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीत सापडला. जेव्हा आम्ही त्याला बघितले तेव्हा आम्ही त्याला बाहेर काढले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण तो त्या विहिरीत बुडून मेला होता. त्यांचे ते बोलणे ऐकून सोनलच्या आईला खूप धक्का बसला. हातून सोनल त्यांचे बोलणे ऐकत होती. तिला जी भीती वाटत होती तीच खरी ठरली होती. मग सोनल जोरजोरात रडू लागली, कारण तिने तिचा शेवटचा आधार म्हणजे तिचा जिवलग कुत्राही आता गमावला होता. गावकऱ्यांनी त्यांच्या कुत्र्याचे शरीर त्यांच्या घराजवळ असलेल्या जमिनीत पुरून टाकले. पण या गोष्टीमुळे सोनलला एक गोष्ट मात्र कळली होती की तिला जे भास होत होते ते भास नव्हते, ते सर्व काही सत्य होते. म्हणजे तिला दिसणारे सर्वजण मेलेले होते आणि ते मेल्यानंतर तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे यापुढे तिला जो कोणी माणूस किंवा प्राणी दिसेल त्याचा मृत्यू लवकरच होणार आहे किंवा झालेला आहे हे तिला आता कळले होते. मग तिने आपल्या आईला या सर्व गोष्टी सांगितल्या, पण तिच्या आईचा या गोष्टींवरती अजिबात विश्वास बसला नाही. उलट तिच्या आईला वाटले की तिच्या वडिलांचा आणि तिच्या आवडत्या कुत्र्याच्या मृत्यूचा तिला फार मोठा धक्का बसला आहे, म्हणून तिला असे वाटत आहे. म्हणून तिच्या आईने तिचे म्हणणे ऐकूनही न ऐकल्यासारखे केले. आज त्यांच्या गावच्या देवीचा उत्सव होता. गावात जत्रा भरली होती. मग सोनलची आई सोनलला घेऊन त्या देवीच्या दर्शनाला गेली. सोनलला तिथे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तरीही तिची आई जबरदस्तीने सोनलला तिथे घेऊन गेली. देवाच्या बाहेर देवीच्या दर्शनासाठी खूप मोठी रांग लागलेली होती. भरपूर वेळानंतर सोनल आणि तिच्या आईचा नंबर आला आणि मग ते दोघेही देवळात गेले. मग ते देवीचे दर्शन घेऊन बाहेर आले. तेव्हा त्यांनी बघितले तर देवळामध्ये आता काही बायका जमल्या होत्या. त्या बायकांच्या अंगात देवी आली होती. मग त्या बायका अचानक घुमू लागल्या आणि जोरजोरात ओरडू लागल्या. मग सर्वजण त्या बायकांच्या पाया पडू लागले. मग सोनलची आईही तिला त्यांच्या पाया पडायला घेऊन गेली. जेव्हा सोनलच्या आईने त्या बाईच्या पायाला स्पर्श केला तेव्हा त्या बाईने आपले पाय पाठी घेतले आणि तिला म्हणाली, ए तू इकडून चालती हो, तुला लाज वाटत नाही माझ्या पायाला स्पर्श करायला? तुझ्या नवऱ्याने केलेल्या पापाची फळं तुझ्या नवऱ्याला भोगावी लागली आहेत
आणि ती तुलाही भोगावी लागणार आहेत, कारण तुझ्या नवऱ्याच्या पापात तुझाही सारखाच वाटा आहे. आणि तुझ्या मुलीचा काही दोष नसतानाही तिलाही ती भोगावी लागणार आहे. तिचे बोलणे ऐकून सोनलची आई घाबरली आणि मग ती सोनलला तिकडून घेऊन जाऊ लागली. तेव्हा ती अंगात देवी आलेली बाई सोनलला म्हणाली, पोरी, आता तुलाच सर्व काही करायचे आहे. तूच आता यामधून काही मार्ग काढू शकतेस. त्यासाठी तुला सत्य शोधावे लागेल. यापूर्वी देवीने तुला वाचवले आहे आणि यापुढेही देवीच तुला मदत करेल. तीच तुला मार्ग दाखवेल. मग सोनलची आई सोनलला घेऊन घरी आली. सोनलने तिला याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती अतिशय चिडली आणि मग तिने तिच्या खोलीचे दार लावून घेतले. या गोष्टीमुळे सोनलला मात्र एक कळले होते की तिच्या आईकडून काहीतरी असे भयंकर घडले आहे की जे ती तिला सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी तिची आई गप्पच होती. ती जास्त काही तिच्याशी बोलत नव्हती. मग ती तिला घेऊन नदीवरती कपडे धुवायला गेली. सोनलला नदीवर जायला फार आवडायचे, कारण तिथे माणसांची गर्दी नसायची आणि अतिशय शांतता असायची. ते गेले तेव्हा दुपार झाली होती, त्यामुळे तिथे कोणीच नव्हते. मग सोनलची आई नदीवरती कपडे धुवत बसली तर सोनल नदीच्या काठावरच्या एका दगडावरती नदीच्या पाण्यात पाय घालून बसली होती. एवढ्याच अचानक सोनलचा पाय कोणीतरी खेचला, त्यामुळे तिचा तोल गेला आणि ती पाण्यामध्ये पडली. सोनलला पोहता येत होते, त्यामुळे ती नदीच्या काठावर येण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचा पाय कोणीतरी खालून ओढत होते आणि तिला पाण्यामध्ये खाली खेचत होते. मग सोनलने जेव्हा खाली बघितले तर तिला धक्काच बसला, कारण तिला तिच्यासारखी दिसणारी ती मुलगी तिला पाण्यामध्ये खेचत होती. तिने तिचा पाय पकडला होता. सोनलच्या नाकातोंडात पाणी जात होते, त्यामुळे तिला ओरडता येत नव्हते. एवढ्या सोनलच्या आईने बघितले तर तिला सोनल कुठेच दिसत नव्हती, म्हणून ती अतिशय घाबरली आणि जोरजोरात मदतीसाठी हाका मारू लागली. पण दुपार असल्यामुळे तिथे कोणीच नव्हते. सोनलचा आता श्वास कोंडू लागला होता. तिच्या नाकातोंडात आता खूप पाणी गेले होते, त्यामुळे तिची शुद्ध हरपत चालली होती. एवढ्यात अचानक तिला कोणीतरी वरती खेचले आणि ती कशी बशी काठावर आली. तिला नदीच्या काठावर आलेली बघून सोनलची आई तिच्याकडे धावतच गेली. सोनल बेशुद्ध झाली होती, पण ती जिवंत होती. मग सोनलच्या आईने कसे बसे तिचे पोट दाबून तिच्या पोटात गेलेले सर्व पाणी बाहेर काढले. तेव्हा तिला शुद्ध आली. तिला शुद्ध आलेली बघून मग सोनलच्या आईने सोनलला आपल्या छातीशी कवटाळले आणि ती रडू लागली. मग ती तिला घरी घेऊन आली. आता तिची प्रकृती बरी झाली होती. मग सोनलने आपल्या आईला सांगितले की माझ्यासारखी दिसणारी एक मुलगी मला प्रत्येक वेळी मारण्याचा प्रयत्न करते. तिनेच बाबांना आणि माझ्या टॉमीला ठार मारले आहे. आता ती बहुतेक माझा जीव घेतल्याशिवाय शांत होणार नाही. मी असे काय केले आहे की ती मला मारण्याचा प्रयत्न करत आहे? सांग आई, मला माहिती आहे, तुला सर्व काही माहिती आहे. तेव्हा तिच्या आईचा कंठ दाटून आला आणि तिने सोनलला मिठी मारली आणि रडत रडत तिला म्हणाली की बाया, असे काही बोलू नकोस, मी तुला काहीही होऊ देणार नाही. मग सोनल तिला म्हणाली, मग मला खरं काय ते सांग. तेव्हा तिने डोळे पुसले आणि तिची आई तिला म्हणाली, हो, मला माहिती आहे ती मुलगी कोण आहे. ती मुलगी तुझीच जुई बहीण आहे. मग सोनल तिला म्हणाली, माझी बहीण? मला एक जुई बहीण होती? मग तू हे मला आधी का नाही सांगितलेस? आणि ती माझी बहीण असून सुद्धा मला मारण्याचा प्रयत्न का करते? तेव्हा सोनलची आई रडत रडत तिला म्हणाली, कारण आम्हीच तिला ठार मारले होते. काय? सोनल जोरात ओरडली, तुम्ही असे काहीच करू शकत नाही. मला माहिती आहे, तू खोटं बोलत आहेस ना? तेव्हा सोनलची आई तिला म्हणाली, नाही, मी खरं तेच सांगते. आता मला तुला सर्व काही सत्य सांगावे लागेल. 10 वर्षांपूर्वी मी जेव्हा बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की मला 2 जुई मुले होणार आहेत. ते ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. मग हॉस्पिटलमध्ये रात्री तुझा आणि तुझ्या बहिणीचा जन्म झाला.
पण जेव्हा आम्हाला कळले की आम्हाला 2 मुलीच झाल्या आहेत, तेव्हा आम्ही खूप निराश झालो. कारण आम्हाला म्हणजे तुझ्या वडिलांना आणि मला वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच पाहिजे होता. आणि दुसरं म्हणजे आम्हाला दोन्हीही मुलीच झाल्या आहेत हे जर समाजात आणि गावातल्या लोकांना कळले तर आमची समाजात नाचक्की होईल असे आम्हाला वाटले. मग तुझ्या बाबांनी असे ठरवले की लोकांना सांगायचे की आम्हाला एकच मुलगी झाली आहे आणि आपण त्या एकाच मुलीला सांभाळायचे आणि दुसऱ्या मुलीला मारून टाकायचे. आम्हाला दोन्ही मुलीच झाल्या आहेत हे फक्त हॉस्पिटलमधल्या नर्स आणि डॉक्टरलाच माहीत होते. मग तुझ्या वडिलांनी नर्सला आणि डॉक्टरला काही पैसे देऊन त्यांची तोंड गप्प केली. मग रात्रीच्या रात्री तुझ्या बाबांनी तुझ्या बहिणीला गावावर असलेल्या एका पडक्या जमिनीत जिवंत पुरून टाकले. मी मनात असूनही तुझ्या बाबांना विरोध करू शकले नाही. हीच माझी चुकी झाली. आम्हीच तिला ठार मारले, म्हणजे आम्ही तिच्या मृत्यूला जबाबदार आहोत. पण त्याची शिक्षा मला लगेचच मिळाली. जेव्हा जेव्हा माझ्या पोटात गर्भ राहिला तेव्हा ते मूल जन्माला येण्याच्या आधीच मेले. ते का मेले याचे कारण आत्ता मला कळले. कारण तिनेच या सर्व मुलांना मारून तिचा बदला घेतला होता. पण आता तिची इच्छा आपल्या सर्व कुटुंबाला संपवण्याची आहे. म्हणूनच तिने तुझ्या बाबांना ठार मारले. आता फक्त आमची तूच एकुलती एक मुलगी वाचली आहेस, तेव्हा ती तुलाही ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे. तू सांगतेस ते सर्व काही सत्य आहे हे आता मला पटले आहे. पण आता खूप उशीर झालाय. तिला आपल्या दोघांनाही ठार मारून आपला सूड घ्यायचा आहे. मला माझ्या मरणाची भीती वाटत नाही, पण मला तुझी काळजी आहे. कारण तुझी यात काही चूक नसताना देखील ती तुला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता हे सर्व बोलून काहीच फायदा नाही. तेव्हा तू आता झोपून जा आणि उद्यापासून 24 तास माझ्या डोळ्यासमोर राहायचे आणि आपल्या घराच्या बाहेर अजिबात पडायचे नाही. बघूया त्याची सुडाची भावना की माझ्या आईचे प्रेम जिंकते. मला माहीत आहे की आता माझ्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही आहे. ती मला कधीही ठार मारू शकते. ती ऐकून सोनल तिला मिठी मारून रडू लागली. मग तिची आई तिला म्हणाली, तू घाबरू नकोस, मी तुला सोडून कधीच जाणार नाही. असे म्हणून सोनलच्या आईने सोनलचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि मग तिला अंगाई गाऊन तिला झोपवू लागली. थोड्या वेळाने सोनल शांतपणे झोपी गेली. बऱ्याच दिवसानंतर तिला आईच्या मांडीवरती शांतपणे झोप लागली होती. ती जेव्हा उठली तेव्हा तिने आपल्या आजूबाजूला बघितले तर तिच्या बाजूला तिची आई नव्हती. ते बघून ती अतिशय घाबरली आणि सर्व घरभर आपल्या आईला शोधू लागली. इतक्यात तिला कसला तरी उग्र वास आला. मग तिला कळले की तो वास कशाचा होता. तेव्हा ती धावतच स्वयंपाकघरात गेली आणि जेव्हा ती स्वयंपाकघरात गेली तेव्हा ती समोरचे दृश्य बघून अतिशय घाबरली. कारण तिची आई चक्क स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून घेत होती. तिने तिच्या आईला हाका मारल्या, पण तिच्या आईला तिच्या हाका ऐकायला येत नव्हत्या. ती बहुतेक कुठल्या तरी धुंदीत होती. तिने तिला हलवून जागे करण्याचा प्रयत्नही केला, पण तरीही ती शुद्धीत येत नव्हती. इतक्यात तिला तिच्या आईच्या बाजूला ती मुलगी म्हणजे तिची मेलेली बहीण दिसू लागली. तिची बहीण जोरजोरात हसत होती. ते बघून सोनल अतिशय घाबरली. तिला काय करावे ते काहीच कळत नव्हते. इतक्यात तिच्या आईने हातातली काडेपेटी घेतली आणि ती पेटवून आपल्या शरीरावर टाकणार इतक्यात तिची आई अचानक थांबली. हे बघून ती सोनलची मेलेली बहीण अतिशय चिडली. मग ती तिच्या आईला मारायला जाणार इतक्यात तिचे शरीर चुन्न झाले. तिला तिच्या जागेवरून अजिबात हलता येत नव्हते, जसं काही कोणीतरी तिचे शरीर पकडले आहे. मग अचानक सोनलला ती देवळातली बाई दिसली. त्या बाईनेच तिच्या त्या मेलेल्या बहिणीचे शरीर पकडले होते आणि तिच्या आईलाही तिच्या हातून ठार मारण्यापासून वाचवले होते. मग ती बाई तिला म्हणाली, हे बघ, मी तिला जास्त वेळ थांबवू शकत नाही. तेव्हा तू इथून लवकर निघून जा. तुझ्या बहिणीचे शरीर शोध आणि त्या शरीराला मुक्ती दे, म्हणजे तिच्या अशांत आत्म्याला शांती मिळेल. म्हणजे तुझी आणि तुझ्या आईचीही तिच्या तावडीतून कायमची सुटका होईल. मला माहिती आहे
हे सर्व करायला तू अजून लहान आहेस. तू खूप घाबरली आहेस. पण आता तुझ्याशिवाय हे कोणीच करू शकत नाही. जर तुला तुझ्या आईला वाचवायचं असेल तर लवकर निघ. तुझ्याकडे थोडाच वेळ शिल्लक आहे. मग सोनल गावाबाहेर असलेल्या पडीक जमिनीच्या दिशेने धावू लागली. ती खूप घाबरलेली होती, पण तिच्या डोळ्यासमोर सतत तिच्या आईचा चेहरा दिसत होता. तिला तिच्या आईला वाचवायचं असेल तर तिला हे दिव्य पार करायलाच पाहिजे होते. ती अंधारात कशीबशी धावत होती. अजूनही सकाळ व्हायला थोडा वेळ होता. सगळीकडे काळोख होता. पण सोनल ते सर्व काही आता विसरली होती. तिच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य होते, ते म्हणजे कसेही करून आपल्या आईला वाचवायचे. इतक्यात तिच्या पाठून कसले तरी चित्रविचित्र असे आवाज येऊ लागले. तिने पाठी वळून बघितले तर गावातील सर्व भटके कुत्रे तिच्या पाठूनच येत होते. असे वाटत होते की त्या कुत्र्यांना कोणीतरी वश केले. मग त्यातील एक कुत्रा सोनलच्या जवळ आला आणि त्याने सोनलवरती उडी मारली आणि सोनलच्या पायाचा चावा घेतला. त्याचबरोबर सोनल जोरात ओरडली आणि रडू लागली. तिच्या पायातून रक्त वाहू लागले, पण ती घाबरली नाही. आणि मग तिने तिथे पडलेला एक दगड उचलला आणि मग तो दगड तिने त्या कुत्र्यावर मारला. त्याबरोबर तो कुत्रा जोरात ओरडला आणि तो तिथून पळून गेला. ते बघून मग बाकीचे कुत्रेही निघून गेले. पण जेव्हा सोनलने कुत्र्याच्या पाठी बघितले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांच्या पाठीमागे तिची मेलेली बहीण होती. ती आता तिच्या दिशेने येऊ लागली. सोनल खाली पडल्यामुळे तिच्या हातात असलेली रॉकेलची बाटली खाली पडली होती, पण ती सुदैवाने फुटली नव्हती. मग सोनलने ती कशीबशी उचलली आणि मग ती लंगडतच त्या पडीक जमिनीच्या दिशेने जाऊ लागली. जसजशी सोनल त्या पडीक जमिनीच्या जवळ येत होती तशी तिच्या त्या मेलेल्या बहिणीची शक्ती अतिशय क्षीण होत होती. केर सोनल कशीबशी त्या पडीक जमिनीजवळ पोहोचली, पण तिला कळत नव्हते की एवढ्या मोठ्या जमिनीवरती तिच्या बहिणीचे पुरलेले प्रेत कुठे शोधायचे. मग ती प्रत्येक ठिकाणी जमीन खोदू लागली, पण तिला काहीच आढळले नाही. मग ती जमीन खोदून खोदून दमली आणि हताश होऊन बसली. एवढ्यात तिची ती मेलेली बहीण तिच्या अतिशय जवळ आली. मग सोनलला देवळातल्या त्या बाईचे वाक्य आठवले की देवीच तिला मदत करेल. मग तिने मनोमन देवीचा धावा केला आणि अचानक तिथे झाडावरून एक पान पडले आणि ते पान तिथे अजिबात हवा नसताना देखील ते हळूहळू पुढे जाऊ लागले. ते बघून सोनलला अतिशय आश्चर्य वाटले, पण आता तिला कळले होते की तो देवीचाच संकेत आहे. म्हणून ती त्या पानाच्या पाठून जाऊ लागली. ते पान जमिनीच्या मध्यावर आल्यानंतर एका ठिकाणी थांबले आणि मग तिथेच गोलगोल फिरू लागले. तेव्हा सोनलला कळले की तिथेच तिच्या बहिणीचे प्रेत पुरले. मग ती भराभर जमीन खोदू लागली. अर्धी जमीन खोदल्यानंतर तिला तिथे एक बंद पेटी दिसली. तेव्हा तिला कळले की त्या बंद पेटीतच तिच्या बहिणीचे प्रेत आहे. मग तिने आपल्याबरोबर असलेल्या त्या रॉकेलच्या बाटलीतले रॉकेल त्या पेटीवरती टाकले. मग ती तिच्याजवळ असलेली काडेपेटी पेटवणारी इतक्यात तिचा पाय तिच्या त्या बहिणीने पकडला आणि ती जोरजोरात पाठी खेचू लागली. पण सोनलच्या अंगात जणू हत्तीचे बळ आले होते. मग ती कशीबशी मुश्किलीने त्या खड्ड्याजवळ आली आणि शेवटी तिने काडी पेटवून त्या पेटीवरती टाकली. ती पेटी जळू लागतात तिच्या बहिणीने तिचा पाय सोडला आणि ती जोरजोरात ओरडू लागली, तडफडू लागली. मग तिचे सर्व शरीरही जळू लागले. शेवटी जेव्हा त्या पेटीची जळून राख झाली त्याचबरोबर सोनलच्या मेलेल्या बहिणीचे शरीरही नाहीसे झाले. ते बघून मग सोनल कशीबशी आपल्या घरी आली. तेव्हा तिने बघितले तर तिची आई जिवंत होती आणि बेडवरती झोपलेली होती. मग ती तिच्या आईला मिठी मारून रडू लागली. ते बघून मग तिची आई जागी झाली. तिला ती का रडत आहे तेच कळत नव्हते. तिच्या आईला काहीच आठवत नव्हते. मग सोनलने तिला सर्व काही सांगितले. तेव्हा सोनलने आपला जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न ऐकून तिच्या आईच्या डोळ्यातही अश्रू आले. मग तिने तिला घट्ट मिठी मारली.
मग तिची आई तिला घेऊन त्या पडीक जमिनीवर आली आणि मग तिने सोनलच्या मेलेल्या बहिणीच्या शरीराची राख गोळा केली आणि मग योग्यरित्या तिचे श्राद्ध घालून ती नदीमध्ये सोडून दिली आणि आपण केलेल्या कृत्याबद्दल तिची माफी मागितली.